सध्या महाराष्ट्रातील ग्रामदैवतांच्या यात्रा जत्रांचा हंगाम सुरू झालाय। यात्रा जत्रा म्हटलं की तमाशा आलाच, मात्र समस्यांचा डोंगर समोर उभा ठाकला असला तरी तमाशा कलावंत पोटाची खळगी भरण्यासाठी आणि रांगडी कला टिकवण्यासाठी गावगावच्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत भटकंती करतात। पाहुयात आमच्या रिपोर्टर आसमा इनामदार यांचा हा स्पेशल रिपोर्ट। नारायणगावात 30 फड मालकांनी आपली बुकिंग कार्यालय म्हणजेच राहुट्या उभारल्यात आणि गावोगावचे पुढारीही सुपारी ठरवण्यासाठी गर्दी करतात। तमाशा ठरवायचा असेल तर तमाशा पंढरी म्हणून ओळख असलेल्या नारायणगावला जावे लागते। माहोल म्हणजे काय, सर्व लोक येतात गावोगावी आणि ज्याच्या त्याच्या पद्धतीने ज्याची त्याची सुपारी ठरल्या जाते। कुणाला मिळते कुणाला नाही मिळत, पण सर्वांना पोटापुरतं सर्व काही व्यवस्थितच होतं आणि नवीन वर्ष असल्यामुळं तो एक आनंदाचा दिवस असतो। इतर दिवशी 1 महिना रावठे असतातच इथं, पण या दिवसाला खूप महत्त्व दिलं जातं, कारण या ठिकाणी गाड्या लावायला भरपूर म्हणजे जागासुद्धा राहत नाही, एवढे लोक इथं येतात आणि सर्वांचं निवारण होतं या ठिकाणी, पैशाचं सर्व गोष्टीचं ज्याला त्याला सर्व कार्यक्रम मिळतात, सर्व पैसे मिळतात, सर्व व्यवस्थित होतं। काही एवढा परिणाम जाणवत नाही, कारण तो परिणाम फक्त गाववाल्यांनाच जाणवतो। पण छोटं गाव जरी असलं, यात्रा किती छोटी असू द्या, गाव किती छोटा असू द्या, तमाशाशिवाय त्यांना पर्याय नाही, कारण ते तमाशाला खूप प्राधान्य देतात। त्यांनी आतापर्यंत ते तमाशा जर त्यांनी गावात नेला तरच त्यांना यात्रा भरल्यासारखी वाटते आणि गाडा जर असला तर मग अजूनच त्याच्यात भर पडते आनंदाची। बैलगाडा शर्यत बंद असल्याने त्यावर होणारा खर्च तमाशावर होणार असून गावकरी कमी बजेटच्या तमाशांना प्राधान्य देत आहेत। महागाईचा मोठा सामना या फड मालकांना सतावतोय, परंतु सावकाराकडून कर्ज घेत या सर्व संकटावर मात करीत तमाशा फडाचे मालक विविध गावच्या यात्रांमध्ये करमणुकीसाठी कलेच्या माध्यमातून आपला सहभाग नोंदवत खारीचा वाटा उचलतायत। हे विशेष। तमाशाशिवाय आमचं काहीच नाही आहे, म्हणजे आम्हाला दुसरा व्यवसाय काही नाही आहे। आणि हे पाडवा जो आहे, पाडवा म्हणजे तमाशा फड मालकांसाठी नाही, तमाशा फड मालक आणि सगळे तमाशातले कलाकार यांच्यासाठी दिवाळी थोडक्यात सांगायचं म्हणजे, कारण याच्या व्यतिरिक्त आम्हाला दुसरा कुठलाही आधार नाही आहे। आणि पाडव्यापासून आमच्या तमाशाची खरी सुरुवात होती। 7 महिन्याचा धंदा हा असतो जो आमचा आहे, तो फक्त सावकारकी, लोकांचं देणं घेणं, आज ह्याच्याकडनं पैसे उचलले उद्या त्याचे फिरवा, त्याच्याकडनं घेतले हे फिरवा, आम्ही फायद्यात नसतो। पण हे 2 महिने, फक्त 2 महिन्यात जे काय होईल ते आमच्या थोडंफार रुपयात ते 5 पैसे पदरात पडतं आणि याच्यावरती आमच्या मागे। दुष्काळ जरी असला तरी गावची यात्रा होणारच, हाच ट्रेंड सध्या गावागावात आहे। मग गावच्या जत्रेत जर तमाशा नसेल तर त्या यात्रेला अर्थ काय? चला तर मग तुम्हीही जवळच्या यात्रेत जाऊन या कलेचा आस्वाद नक्की घ्या। वाटलं होतं तुम्ही यार, जया वाटलं होतं तुम्ही यार, वाटलं होतं तुम्ही यार, जया वाटलं होतं तुम्ही यार, वाटलं होतं तुम्ही यार, जया वाटलं होतं तुम्ही यार, वाटलं होतं। प्रतिनिधी आसमा शेख इनामदार, ब्युरो रिपोर्ट, पुणे मेट्रो, पुणे।